लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि आज धुळे शहरातील मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन आणि इतर आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलंय। आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे। लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे। लोकसभा मतदारसंघातील एकूण 1969 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे। आज धुळ्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व इतर आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकता कर्मचाऱ्यांना त्यांचं गाव, मतदान केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे। तसेच पथकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे। ईव्हीएम आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन आता हे कर्मचारी आपल्या मतदान केंद्रावरती रवाना होत आहेत। आपल्यासोबत धुळे तहसीलदार आहेत अरुण छाडे, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। उद्या लोकसभेसाठी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी डिस्पॅच केलेला आहे। सर्व PRO आणि इतर पोलिंग ऑफिसर यांना या ठिकाणी ट्रेनिंग दिलं। त्याच्यानंतर आपण साहित्य वाटप केलेलं आहे। त्यांची भोजनाची, मेडिकली सगळी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे। किती मशीन्स राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? ईव्हीएम मशीन आणि 1969 केंद्रांवरती आपण आता ईव्हीएम मशीन दिलेल्या आहेत। आयोगाच्या सूचनेप्रमाणे आपण 10% मशीन राखीव ठेवलेलं आहे। ते 10% मशीन देखील आपण तयार करून ठेवलेलं आहे। एखाद्या ठिकाणी जर काही इश्यू झाला, मशीनचा खराब झाला किंवा बंद पडला, तर त्या ठिकाणी आपण नवीन मशीन लगेच तात्काळ झोनल ऑफिसर मार्फत अवेलेबल करून देणार आहोत। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, धुळे।